दशक 5वा, समास 3रा. शिष्य लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी असलेला जो शिष्यलक्षण भाग सुरू आहे. गुरूंवरती श्रद्धा नितांत झाली आहे. गुरूंवरती नितांत श्रद्धा, विश्वास, प्रेम, आणि ते करतील ते खरं आहे, ते करतील ते माझ्यासाठी योग्य आहे, ते करतील ते माझ्या कल्याणाचं आहे, असं जर मनात येत असेल तर ती शरणागती, दास्यभाव तो सद्गुरूंना खूप आवडतो. मी करतो त्याच्यावर या व्यक्तीचा विश्वास आहे, मी जे देईन त्यावरती त्याचा विश्वास आहे, मी जे देणार नाही त्यावर सुद्धा त्याचा विश्वास आहे. म्हणजे कशाचं समर्पण झालं याचा सरळ अर्थ आहे ना. काय समर्पित केलं आपण? एखाद्याने सांगितलं की मी म्हणतो तेच ऐकायचं आहे, जर ते दुसऱ्या व्यक्तीने ऐकलं तर काय समर्पित केला? मन समर्पित केलं, भाव समर्पित केला, आणि तू म्हणशील ती म्हणजे त्याला पूर्ण मान्यता दिली, दुजोरा दिला. आणि दुसरी गोष्ट, कसाच दुजोरा दिला? अगदी मनापासून, अगदी मनापासून दुजोरा जर दिला गेला आणि मनापासून त्या गोष्टी पटायला लागल्या तर ते सद्गुरू इतके खुश होतात की आता पुढची सगळी जबाबदारी त्यांना घ्यायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक ही झाली, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते सद्गुरू समर्थ आहेत. समर्थ म्हणजे व्यक्तिशः ही व्यक्ती समर्थ म्हणून नव्हे, तर हे सगळे संत सगळे समर्थ आहेत. म्हणजे काहीही करू शकतात, अशक्यही शक्य करू शकतात. जर त्यांनी केलं नसेल तर ते आपल्या कल्याणाचं नाही. काहीही करू शकतात आपल्याला वाटतं ते,
पण जर ते केलं नाही तर ते आपल्या किंवा इतरांच्या कल्याणाचं नसावं म्हणून ते घडलं नाही. आपल्याला जरी ते चुकीचं वाटत असलं तर त्या चुकीच्या वाटण्यावरती काही किंमत नाही. त्या चुकीच्या वाटण्याला किंमत नाही म्हणजे 100% बुद्धी समर्पित झाली. आणि एकदा का बुद्धी समर्पित झाली, स्वतःचं अस्तित्व संपलं आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं अस्तित्व जीवनामध्ये निर्माण झालं म्हणजे भगवंत हृदयस्थ आहे. अन्यथा भगवंत हृदयस्थ नाही आहे. हे तर आहेच. त्यांनी जन्म दिला आहे, त्यांनी प्राण दिला आहे, त्यांनी श्वासोश्वास करायला दिलेला आहे आपल्याला यंत्र सगळं, तो तर आहेच. तो आहे. मी मानलं काय न मानलं काय तो आहेच. मी मानलं काय न मानलं काय सद्गुरू आहेतच. पण आता मी मानल्यामुळे फरक कसा पडला, आपल्या वृत्तीत शांतता आली, आपली वृत्ती बदलली. हा किती महत्त्वाचा बदल आहे. महत्त्वाचा म्हणजे एकच बदल आहे हा जो व्हायला पाहिजे. बाकी सगळं छान आहे. वाईट आहे ते वाईट आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. बदल आपल्यात होणं महत्त्वाचं आहे. जे आहे ते आहे, त्याच्यात बदल आपण करू शकत नाही. बदल आपल्यामध्ये जर झाला, वाईट गोष्टींकडे बघून जर आपला नकारात्मक विचार मनात आले नाही आणि नुसते सकारात्मक विचारांनी जर माणूस आनंदाने भरून राहिला असेल. आजच ते अपरोक्ष मूर्ती नावाचं जे एक पत्रक वाचते त्यामध्ये सांगितलं आहे, आनंद म्हणजेच ईश्वर आहे, समाधान म्हणजेच ईश्वर आहे. ते मुकुट आणि चक्र धारण केलेला सगुण रूपातला भगवंत असा अपेक्षित नाही आहे. आता कलियुगात तरी नाही आहे. आता जुन्या काळी प्रल्हादाला दर्शन दिलं आहे, प्रल्हादाच्या तपश्चर्येचं फळ मिळालं आहे आणि प्रत्यक्ष भगवंत प्रगट झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण कलियुगामध्ये आपली साधना नाही ना. जीव अज्ञानी आहे, अडाणी आहे. मुख्य म्हणजे अपराध इतके केले आहेत की जे क्षमा करण्यासारखे नाही आहेत. तरीसुद्धा आपण प्रार्थना करतोय म्हणून देवाचं अस्तित्व काय हे समजतं आहे. पुढे जाण्याची शक्यता फार कमी आहे. पण त्यांनी सांगितलं. मग छोट्या छोट्या गोष्टी समर्थ आपल्याला सांगून ठेवतात. जर आनंदी राहत असो एक क्षणभर, तो आनंद म्हणजेच मी आहे. कारण सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. विश्वाची उत्पत्ती कशासाठी निर्माण केली आहे? आनंदासाठी. तुम्हाला वाटत नाही त्याला मी काही करू शकत नाही. जीवन सुंदर आहे हे वाटलं तरच वाटणार आहे, अन्यथा काही विचारा इतकं देखणं काही नाही. दुसरं काहीच नाही. आपल्या बुद्धीला वळवलं आहे आणि फक्त सकारात्मक. आणि तो जर आनंद आणि समाधान मिळत असेल असं थोडं पटायला लागलं ह्या गोष्टी. आता सारखं त्यावरती चर्वण केल्यामुळे, मनन चिंतन सतत दिवस रात्र केल्यामुळे आता या गोष्टी पटायला लागल्या की खरंच तो आनंद, जो आनंद होतोय मनाला, डोळ्यात पाणी येत आहे. भगवंताची आठवण आल्यावरती डोळ्यात पाणी येतं आहे की पुष्कळ केलं आहे आपल्यासाठी. त्या मनाने आपले अपराध खूप असूनसुद्धा आपल्याला खूपदा तारलं आहे. असे जेव्हा मनात विचार येतात तेव्हा असं वाटतं की भगवंत हृदयस्थ आहे आणि त्याच्या साक्षीने आपल्याला जगायचं आहे. त्यामुळे शिष्यत्व भाव काय. आणि मुख्य म्हणजे आता शनिवारच्या प्रवचनामध्ये दास्यत्वावर म्हणजे हनुमंतावर जे बोलणार आहे ते याचंच विवेचन राहणार आहे, दास्यभाव. कारण प्रत्येकाचे की नाही भाव वेगवेगळे आहेत. त्याच्यावर जर बोलायचं ठरवलं ना तर हे निरूपण अर्धवट राहतं. त्याच्यामुळे एक जो विशिष्ट भाग असतो त्यावरती बोलता येतं की दास्य म्हणजे काय तर हनुमंत. अर्थातच हनुमंत सर्वशक्तिमान असून सुद्धा दास्यत्व पत्करतोय रामांचं. ह्यावरती जर बोलायचं असेल तर दास्यत्व भाव काय आहे, तो दास्यत्व भाव हनुमंताचा त्याच्या कृपेने आपल्याजवळ यावा. अशा प्रकारचं जेव्हा आपण त्याचं निरूपण करू तो प्रकार वेगळा. प्रकार म्हणजे तो भागच मोठा आहे. मग त्याच्याप्रमाणे हनुमंत आमची कुळवली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये असं आहे, कोसळोनी पडो हे आकाश. कोसळोनी पडो हे आकाश. आम्हाला काही फरक पडत नाही असं त्यांच्या वक्तव्यामध्ये आहे. काहीही झालं तरी मला काही फरक पडत नाही, ही जी भावना येते तिथे जो आनंद असतो त्या ठिकाणी, त्या क्षणात स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. असं जेव्हा मनामधला भार विरला जातो तो हलकेपणा म्हणजेच म्हणतात, समर्थ म्हणतात ती शांती म्हणजेच भगवंताचं अस्तित्व असलेलं जाणवणं आहे. हे माहिती आहे पण जाणवणं हे महत्त्वाचं. आता शिष्य पाहिजे म्हणून मग त्यांनी एक थोडीशी, आता जसं आपण एखाद्या परीक्षेला जातो, परीक्षेला जायचं असेल तर हा अभ्यास करावा लागेल. हा अभ्यास केला तरच तितक्या प्रमाणात तेवढे गुण आपल्याला मिळतात. जसं ठरलेलं आहे, प्रत्येकाचा क्रायटेरिया ठरलेला आहे की ह्या विषयासाठी हा अभ्यास अशा प्रकारचा करायला पाहिजे. मग शिष्यत्व पत्करायचं असेल तर त्याला किती मोठी क्रायटेरिया आहे. खरं म्हणजे फक्त शरण जाणे हा एकच क्रायटेरिया आहे. फक्त शरण जाणे. आणि शरण जाणे समजावून सांगणारे सद्गुरू सांगतात, शरण जाणे म्हणजे काय. पूजा पाती करून तो शरण गेलं असं होत नाही. कारण पूजा करत असताना जे सामान वापरतो ते सगळं त्याचंच असतं. भले आपण जाऊन आणलं तरी पाय जरी आपले असले त्याचे पायसुद्धा त्यांनी दिलेले आहे. हाताने तोडलं हातसुद्धा त्यांनीच दिलेले आहे.
डोळ्यांनी बघितलं, डोळेसुद्धा त्यांनी दिले. फुलं तोडली, फुलंसुद्धा त्यांनीच दिले. काय दिलं त्याला आपण? मनातली इच्छा होती म्हणून गेलो, आणलं, ही इच्छा आहे. पण प्रत्यक्षात आपलं स्वतःचं असं काय दिलं आपण? शरण झालो तरच ते बाकी भाव तिथे देव. भावानी भगवंत प्रगट होतो, अशी कितीतरी उदाहरणं आपण बघितली आहे. मग असा हा शिष्य जो आहे, तो शिष्य निष्ठावंत पाहिजे. निष्ठा ढळायला नको. एका मिनिटात खरं वाटतं आमच्यासाठी चांगलं केलं की निष्ठा, मग आपल्याला वाटतं की देव आहे. बरं, देव आहे. ते लग्नातलं उदाहरण जे आपण सांगितलं होतं, लग्न जेव्हा मुलाचं ठरतं, मुलीचं ठरतं, मुलापेक्षाही मुलाच्या लग्नाची एवढी चिंता नसायची. मुलीच्या लग्नाचं, जेव्हा मुलीचं लग्न ठरतं घरामध्ये, आणि रोज अगदी एखादी जरी गोष्ट घरामध्ये घडली की लागलीच देवाजवळ बसायचं, आभार मानायचे. आज इतका चांगला जावई घरी आला, व्यवस्थित सगळं झालं, त्यांचं खाणंपिणं झालं, त्यानंतर लग्न पार पडलं, देवा फार छान झालं, म्हणजे तुझी कृपा आहे म्हणून हे सगळं होतं आहे, हे सारखं मनात येत असतं. कारण काम व्हायचं आहे ना. जोपर्यंत काम व्हायचं आहे आणि सगळं लग्न आटपलं, सत्यनारायण झाला, सगळे आपापल्या घरी गेले आणि सगळं इतर मुलांशी किंवा मैत्रिणीशी, मित्रांशी बोलताना तो व्यक्ती काय म्हणतो? मी केलं. माझ्याजवळ एवढा पैसा होता, ते शक्य झालं. हे सगळं शक्य झालं कशामुळे? मी केलं म्हणून. हे एका क्षणात सगळं. जेव्हा चांगलं होतं तेव्हा ही कसली निष्ठा आहे? ही निष्ठा नाही. आणि पुढे जर एखादं संकट आलं तर देवानी संकट आणलं. पुढे जर त्याच मुलीला काही संकटांनी सामना करावा लागला, प्रारब्ध सांगता येत नाही. अतिशय उत्तम लग्न करून दिलं तरी सगळ्या त्या गोष्टी ठीक होतील असं नाही. मग तेव्हा आपण लागलीच दोष देतो. मग ह्या सगळ्या मनाचा खेळ नाही का? चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट केलं तर देवानी केलं. आणि जेव्हा होत नव्हतं तेव्हा बाकी पुन्हा 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 त्याला आळवायचं. आज यायला पाहिजे बरं, आज सगळं झालं पाहिजे बरं, हे सगळं बजेटमध्ये बसलं पाहिजे बरं. हे सगळं सांगत असताना देव आठवत होता. आणि नंतर सगळं आटपल्यावर मी केलं, माझं लग्न झालं, मी असं केलं, मी तसं केलं, हे सगळं सुरू होत आहे. मग ही निष्ठा नाही. निष्ठेच्या मागे सातत्य पाहिजे. काहीही झालं तरी जुन्या काळी तर हे सातत्य खूप दिसायचं. इतकी दुःखी जीवन असायचं. आता यामध्ये ना एक अतिशय महत्त्वाची ओवी येणार आहे, जी दासबोध म्हणते की ती ओवी आहे. ती ओवी याच बहुतेक समासामध्ये आहे ती. तर ती आल्यानंतर त्याचं कारणच जुन्या लोकांना जी शांती समाधान मिळत होतं त्याचं कारण या ओवीत सापडतं. निष्ठावंत, ते निष्ठावंत आहेत. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचितमंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे, नेमस्त शिस्तप्रिय पाहिजे. शिस्तीने वागलं पाहिजे. एकदा केलं, 10 वर्ष केलं, 10 वर्षानंतर सोडून दिलं असं चालणार नाही. जे काही करायचं आहे ते सगळं नियमाने करायला पाहिजे. नंतर शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष, लक्ष्य ऐसा. कुठेतरी लक्ष आहे आणि कुठे लक्ष नाही, ह्या गोष्टीचं भान पाहिजे. लक्ष कुठे ठेवायचं आहे? लक्ष म्हटलं कर्तृत्व, कर्म नाही. कर्म त्यांनी सगळे करायचे. आपण झोपून राहिलेलं आपल्याला आयतं कोणी देणार नाही. तो स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, सून असो, जावई असो, आपलं आपलं कर्तव्य प्रत्येकाला करायचं आहे. विद्यार्थी असो, शिक्षक असो, शिक्षकांनी म्हटलं माझं सगळं देवाच्या भरोशावर आहे, मी शिकवत नाही, असं नसतं. कर्तव्य प्रत्येकाला करावं लागतं. कर्तव्याची फळं आपण भोगत असतो. त्यामुळे लक्ष अलक्ष म्हणजे काय? की लक्ष इथे संसारामध्ये लक्ष नको, कर्तव्य कर्म करायचे संसाराचे, सगळे संसाराचे म्हणजे देहाच्या संबंधित जे काही कर्म आहेत ते सगळे करायचे. पण लक्ष कुठे पाहिजे? तर ते लक्ष पाहिजे भगवंताकडे, की भगवंतानी जे साक्षी भावानी बघता आलं पाहिजे. त्या माणिकनगरची भजनं सगळी अतिशय अशीच आहे. एकूण एक भजन ऐकण्यासारखं आहे की त्या प्रत्येक वेळी त्यांनी त्याच्यावरती भर दिला आहे की साक्षीपणे आम्ही पाहूया, साक्षीपणे आम्ही पाहूया, सगळ्या गोष्टी आम्ही साक्षीपणाने बघूया. मी जे त्या दिवशी म्हटलं होतं ना एकदा, मला वाटतं त्यातल्या त्या दोन ओव्या आहेत त्या अतिशय गोड आहे. साक्षीपणे आम्ही पाहूया. एकच मिनिट फक्त ते सापडलं. हां, हे बघा, याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी. क्षणिक अहम वृत्तीच्या लाटा निश्चयात्मक रूप गाऊया आणि काल स्वभावे. नको दृश्य जगनाश वासना, समाधी उन्मनी स्थिती ही नाना, स्वरूपी भव संबंध कल्पना, सहज स्थिती सुख सेवूया जगी, अखंड मुक्त चिराहू आम्ही तुम्ही, अखंड मुक्त चिराहू. गुरुवचना कानी घेऊया आम्ही, अखंड मुक्त चिराहू तुम्ही आम्ही, अखंड मुक्त चिराहू. गुरुवचना
बोध ज्ञान मार्तांड उगवला. आता हा जो उगवला ज्ञान मार्तांड म्हणतात त्यांचे ते गुरु आहेत ना, जे स्वतः मार्तांड प्रभू, माणिक प्रभू, त्यांच्याबद्दल म्हणजे जे काही सद्गुरू मनामध्ये उगवलेत ते. बोध ज्ञान मार्तांड उगवला, अभेदमती दे जड जीवाला. जय हो जो प्रभू सकल मताला, चिन्माणिक आम्ही हो या जगी, अखंड मुक्त चिराहू आम्ही तुम्ही, अखंड मुक्त चिराहू. गुरुवचना गुरुवचना कानी घेऊ या जगी, अखंड मुक्त चिराहू आम्ही तुम्ही, अखंड मुक्त चिराहू. म्हणजे याच्यातले दोन शब्द आलेत की नाही बघा. सातत्य, सातत्य म्हणजेच अखंड, अखंड मुक्त चिराहू. नंतर जग हा पंचभूतांचा साठा, कोण शैव वैष्णव हा ताठा. क्षणिक हम वृत्तीच्या लाटा, निश्चलात्मरूप गाऊ या जगी, अखंड मुक्त चिराहू आम्ही तुम्ही, अखंड मुक्त चिराहू. शरीर हे पंचभूतांचे बनले, शरीर हे पंचभूतांचे बनले, काल स्वभावे कर्मे रचिले. स्वस्वरूपी माईक हे नटले, साक्षीपणे आम्ही पाहू या जगी, अखंड मुक्त चिराहू आम्ही तुम्ही, अखंड मुक्त चिराहू. गुरुवचना गुरुवचना कानी घेऊ या जगी, अखंड मुक्त चिराहू आम्ही तुम्ही, अखंड मुक्त चिराहू. गुरुवचना. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे साक्षी विशेष. मग असा जो साक्षीपणाने बघता आलं पाहिजे. आपण सुद्धा एक क्षण जर विचार केला, आपलं मागचं आयुष्य आठवलं, त्यामध्ये आपला स्वतःचा रोल काय होता, आपोआप काय घडलंय, आपण काय काय केलंय, या सगळ्यांचा गोळा बेरीज प्रत्येक जीवाला करता येते, तेवढी बुद्धी आपल्याला आहे. मग लहानपणाचं आठवलं, कधी भरून येतं, कधी आनंद होतो, कधी दुःख होतं, काही गोष्टी वाईट असतात, काही चांगल्या असतात. पण हे सगळं करत असताना आपण बाकी शांत असतो. हे सगळं पाहत असताना तो एक विचार आला मनामध्ये, येऊ द्यावा आणि येऊ दिल्यानंतर शांतच राहावं. त्या विचारांवरती कोणताच विचार करायचा नाही. असं जेव्हा आपण साक्षीपणाने बघू, तेव्हा काहीतरी वेगळंच आपल्या आयुष्यामध्ये घडतं. मग शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष, लक्षी ऐसा. मग त्यामुळे त्याचं अलक्ष कशात पाहिजे, लक्ष कशात पाहिजे, या सगळ्या गोष्टी आता तरी किमान कळल्या ना, तरी आपल्यावर समर्थांची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली असं म्हणायला हरकत नाही. किंवा आपला कल्याणाचा मार्ग मोकळा झाला असं म्हणायला हरकत नाही. निदान साक्षीपणाने आपण आपल्या जीवनाकडे बघितलं पाहिजे. शिष्य पाहिजे अति धीर. ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. धीर पाहिजे. ब्रेव्हरी द नेम इज गॉड असं म्हणतात की जे धीर आहेत. धीर म्हणजे ज्यांचा प्रचंड विश्वास आहे, धीराने घेतात कोणती गोष्ट, पटकन खचून जात नाही, छोट्या छोट्या गोष्टी खचून जात नाही. एक आपलं गाव सोडायचं म्हटलं एकटं, आता माझ्या बाबतीत जर विचार केला तर अक्षरशः एकटी, म्हणजे निर्णय घ्यायचा तो एकटीनेच घ्यायचा प्रत्येक वेळी. मुलं जरी लहान जेव्हा होती मुलं, तेव्हापासून निर्णय एकटी घ्यायचे. पुण्यात कसं जायचं तर असं वाटायचं शरणार्थ्यांची जशी अवस्था असते ना, तशी आपली इथे गेल्यावर व्हायची. पण आता अशी परिस्थिती खूप वेगळी आहे आता माझी, की पुण्यामध्ये कसं यायचं, कसं स्टेबल व्हायचं, कसं स्थिर व्हायचं. उलट आता पुण्यातलेच लोक मला रस्ता विचारतात आणि पुण्यातलेच लोक माझा आधार घेतात आणि म्हणतात, ताई आपण चालायचं का, असं म्हणतात, तुम्ही करायचं का. म्हणजे काय, धीराने जर एखादी गोष्ट घेतली तर अनोळखी राज्यात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने स्थिर होऊ शकतो ना. तसं धीराने याच्यात जसं घेतोय जीवनामध्ये, तसंच या पारमार्थिक क्षेत्रातसुद्धा धीरच पाहिजे. प्रत्येक वेळी भगवंताच्यावर जर विश्वास असेल, धीराने घेतलं. मी म्हणायचे स्वतःला शरणार्थी आहे, कारण आम्ही विदर्भातून आलो, पुण्यामध्ये कसं काय सेटल होणार. पण आता इतकं सुख आहे की आज दुपारीच कोणाला तरी 4 लोकांना मी सांगितलं आणि मी म्हटलं मी शरणार्थी म्हणायची स्वतःला, आणि मी स्वतः अशा पद्धतीचं बोलू शकते. हे सगळं माझ्या स्वतःच्या धीराचा परिणाम आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवून जे काही केलं आहे ना, त्याचा परिणाम आहे की निदान इथल्या काही गोष्टी ज्या इतरांना माहीत नाही त्यासुद्धा मला माहिती आहेत, आपोआपच होतात त्या. पण त्या ठिकाणी लक्ष दिलं तर गावातल्या बाबतीत जर आपण असं सिरियसली घेऊ आवड पाहिजे. पण त्या ठिकाणी महत्त्वाचं जसं म्हणलं ना, शिष्य पाहिजे निष्ठावंत. या सगळ्या गोष्टीची आवड असेल आणि धीराने जर घेतलं तर कोणतीही गोष्ट साध्य होते.
हे आपल्या उदाहरणावरून आपण स्पष्ट करतो. शिष्य पाहिजे अति उदार, आणि नुसतं उदार तर पाहिजे, स्वतःजवळ सगळं ठेवायचं शिल्लक, हे चालणार नाही. उदारता मनाचा, हृदयाचा गुण आहे, तो दिसला पाहिजे. शिष्य पाहिजे अति तत्पर, सांगितल्यावर ती गोष्ट केली पाहिजे. परमार्थाविषयी आज करू उद्या करू नाही, मिळत्या संधी त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे, अशा प्रकारचा तो परमार्थाविषयी अतिशय अगदी तत्पर असा शिष्य. तत्पर हा तर समर्थांचा सगळ्यात लाडका गुण आहे. तत्परता आणि विवेक, ते तर वैराग्यापेक्षाही विवेकाला महत्त्व जास्त देतात, है ना. वैराग्यापेक्षा विवेकाला महत्त्व देतात. याचं कारण आपण ओळखू शकतो आता. कारण की त्यांना आनंद घेत जीवन चांगलं आहे ह्या पद्धतीने नकारात्मक विचार करून त्यांना जीवन जगायचं नाही आहे. त्यामुळे त्यांचा विवेकावरती जास्त भर आहे. की दुःखात सुद्धा विवेक जर असेल, दुःखामध्ये सुद्धा विवेकाने जर विचार केला तर त्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारू शकतो, तेवढी शक्ती आपल्यामध्ये आहे, असे समर्थ आपले सद्गुरू आहेत. म्हणजे शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, मत्सर नको मनामध्ये. आता ह्या गोष्टी काही त्याच्यावर विवेचन करण्यासारख्या नाही आहे. सर्वसाधारण कोणाच्याही बाबतीत हा नियम लागू आहे की मत्सर करायचा नाही कोणाचा. कोण पुढे जात आहे, कोण आणखी आपल्या पुढे जात आहे, नको. शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता, नवीन गोष्टीमध्ये प्रवेश करता आला पाहिजे. म्हणजे फ्लेक्झिबल, इलॅस्टिक. एखादी गोष्ट नवीन आहे, ती नवीन गोष्ट शिकण्याचे सुद्धा प्रयत्न करता आले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश करता आला पाहिजे. तेव्हाच कुठे त्याच्यातलं परमार्थातलं कळेल ना. परमार्थ तर आपल्याला समजायचं काही कारण नाही. आपण इतका संसार केला आहे, इतका संसार केला म्हणजे काय करतो आहे, पुढे करणारही आहे. केला पण म्हणता येणार नाही, केला म्हणजे सोडला नाही ना अजून. त्यामुळे करतो आहे, करणार आहे, संसारच करणार आहे. मग परमार्थ हा विषय आपल्यासाठी किती नवीन आहे. खरं म्हणजे परमार्थ हा सहजता आहे. खरं म्हणजे परमार्थ म्हणजे सहज, सुंदर, राम आणि अनुरागी या 4 शब्दांवर आपण निरूपण केलं आहे की साधेपणा हा सगळा साधा, आपल्यातला जो साधेपणा आहे तो म्हणजे राम आहे, तो परमार्थ आहे. पण तो आपला विषय आपल्याला जड जातो आणि संसारातले सगळे क्लिष्ट विषय आपण शिकतो. मग त्यामुळे प्रवेश, आपण परमार्थामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण कसं पाहिजे, मऊ पाहिजे. कडक गोष्टींनी आपण प्रवेश करू शकत नाही नवीन ठिकाणी. आपण त्या ठिकाणी रुळलो पाहिजे, पटकन आपल्याला ॲडॉप्ट करता आलं पाहिजे. हाच तर आपल्या बुद्धीचा गुण आहे. बुद्धीला म्हणायचं हे पटलं पाहिजे तुला. सासूबाईंना पटतं का घरातलं सुनेनी काही केलेलं? पटत नाही. तो ॲडमंट जो स्वभाव आहे त्यामुळे सासासुनांचं जमत नाही. मग साध्या संसारामध्ये सासासुनांचं जमत नाही तर देव कसा जमवून घेईल आपल्याशी, आपल्या विषयानी? आपण जर आपल्याच विषयावर ठाम राहिलो तर देव कसा समजून घेईल आपल्याला? आणि देव तर सर्व अखंड, तो तर सर्व शक्तिमान आहे. त्यांनी ऐकायची काही एक वेळ सासूचं तरी चुकू शकतं. सासू बरेचदा चुकते सुद्धा, ती मानव आहे. पण देव चुकण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे तो कशाला आपलं ऐकून घेईल? त्यामुळे तिकडून भाग पक्का होऊन जातो. आपण जाऊ शकत नाही त्या क्षेत्रामध्ये. त्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर अगदी अतिशय लवचिकता आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, हृदयामध्ये पाहिजे. पटकन मागच्या गोष्टी विसरता आल्या पाहिजे. पटकन मागच्या गोष्टी विसरणं म्हणजेच हलकं होणं. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शुद्ध पाहिजे. विचारांनी, आचारांनी, सगळ्या गोष्टींनी शुद्धता पाहिजे. सगळ्या दृष्टीने बघितल्याबरोबर वाटलं पाहिजे पवित्र. घरातलं म्हणा, मनातलं म्हणा, व्यक्तीकडे बघून पवित्र वाटलं पाहिजे. आता ह्याच्यावर काय, शुद्धता ही आपल्या दिसण्यावरच असते. आपल्या मनात कितीही शुद्ध असलो आणि वागणं तसं नसेल. एकदा तर असं झालं, एक व्यक्ती इतके म्हणजे त्यांचं ज्ञान आहे, त्या स्त्री आहेत त्या, इतकं ज्ञान त्यांचं कळेच ना. आल्यानंतर समोर जेव्हा आल्या त्या बसल्या, कुणीही त्यांच्याशी बोललं नाही. ज्ञानी, 3 वेळा नर्मदा परिक्रमा केलेल्या, म्हणजे सर्व दृष्टीने सखोल ज्ञान आणि अनुभवी व्यक्ती. पण राहणं म्हणजे न बोललेलं बरं. म्हणजे असा माझा एकटीचा नाही, 10-15 लोकांचा अनुभव आहे. आमच्या जवळ खुर्ची घेऊन बसल्या तरी लोक तोंड इकडे करून बसायचे. कारण सकृत दर्शनी दिसताना भावच नाही चेहऱ्यावर. अहंकार असेल, अहंकारही नव्हता, फक्त राहणी नव्हती चांगली. जे आपल्याला अपेक्षित आहे परमार्थामध्ये ती राहणी नसल्यामुळे कुणीही. आणि जेव्हा जायची वेळ आली तेव्हा एक एक गोष्ट जेव्हा त्यांना बोलायला संधी दिली किंवा बोललो आम्ही एकमेकींशी, जेव्हा म्हटलं काय कमाल ज्ञान आहे या बाईचं. आपण मिस केले म्हटलं 9-10 दिवस. यांच्याजवळ खूप काही मिळालं असतं आपल्याला. वरकरणी गेलो ना आपण या सगळ्या गोष्टींनी, त्यामुळे आम्ही पुष्कळ वाईटही वाटलं. पण असं असतं, ही शुद्धता, पवित्रता दिसायला सुद्धा पाहिजे.
की बोलू नये भलेही, पण निदान दिसताना तर असं वाटलं पाहिजे ही व्यक्ती पवित्र आहे, पवित्र वातावरणात वाढलेली. एकदा आली तेव्हाच असं वाटलं की या अशा ठिकाणी अशी व्यक्ती कशी आली की रोज अशी विचित्र आणि अशा प्रकारचे कपडे घालायचे की जेव्हा प्रत्येक वेळी त्यांना मोठे लोक सांगायचे की जरा नीट पदर घेऊन तुम्ही समोर चला. म्हणजे असं 3 लोकांनी 3दा सांगितलं की नीट पदर घेऊन तुम्ही चला. म्हणजे असं सांगणाऱ्या व्यक्ती ज्ञानी असेल असं मनात सुद्धा येऊ शकत नाही. म्हटलं आवड आहे म्हणून आल्या फक्त ऐकायला, एवढं नाही. इतक्या ज्ञानी, इतकं ज्ञानसंपन्न आणि अनुभवसंपन्न व्यक्ती होती. पण थोडंसं राहणीचाही परिणाम होतो आणि लोकांना दुरावा वाटतो. तेच एखादी साधी भोळी असली, तिला माहिती नसतं, तिच्याचे 10 लोक बाजूचे जमतात, गप्पा करतात. तर हा शुद्धता आहे. आचारांमध्ये असेलही, विचारांमध्ये असेल, पण दिसत नाही ना तसं. म्हणजे सर्वंकष शुद्ध पाहिजे. आता 5,000 फ्रेंड्स फेसबुकचे आपण सांभाळले मी जेव्हा, तेव्हा प्रत्येक वेळी प्रत्येकाचं बघायचं आहे की कोण कसं आपल्या पेजवर चालतं आहे त्यांचं. आपल्या पेजवर माझा संबंध नाही, त्यांच्या पेजवर त्यांनी काय करावं हा माझा संबंध नाही. पण ते माझ्यासोबत नकोत, असे लोक माझ्यासोबत नकोत. जे काही मला खटकतं आहे ते माझ्यासोबत नको आहे. इतकी दूरपर्यंत शुद्धता, तेव्हा कुठे शुद्ध ऑरा पसरतो. शुद्धता जर पसरवायची असेल तर दूरपर्यंत जायचं असेल तर प्रत्येक गोष्ट पारखूनच घ्यावी लागते. कोणी आलं आणि घुसलाय असं चालणार नाही. अशी ही जी शुद्धता आहे. शिष्य पाहिजे परमशुद्ध. आणि मग त्याच्यानंतर जर प्रश्न विचारला की इतकी शुद्धता कशी, तर मग कारणं सांगायची की प्रत्येक वेळी काळजी घेतली आहे, प्रत्येक वेळी तत्परता आहे, प्रत्येक वेळी तत्परता आहे, प्रत्येक वेळी कधीही त्यामध्ये गलथानपणा चालणार नाही. गलथानपणा समर्थांना आवडत नाही. आणि आपले जुने लोक बघा, आपले वडील आजोबा अतिशय शिस्तप्रिय असेच लोक होते, समर्थांच्या सारखेच, की त्यांना दासबोध वाचायची गरज नाही, पण शिस्त त्यांच्या जीवनात, तत्परता त्यांच्या जीवनात होती. ते सगळे गुण आपल्याला जे दिसतात ना, ते सगळे समर्थांनी सांगितलेलेच गुण आहेत, जे आता आपल्या पिढीमध्ये कमी झाले आहे, आपल्या पिढीमध्ये दिसत नाहीत. जुने लोक असेच होते. मग हे म्हटलं की शुद्ध, परमसावध, शिष्य पाहिजे अगाध पाहिजे त्याच्यावर गुण जे त्या व्यक्तीमध्ये होते. मी ज्या व्यक्तीबद्दल बोलते त्याच्यामध्ये अगाध गुण होते, पण शुद्धता न दिसल्यामुळे आपण त्याला ओळखू शकत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला नको. शिष्य म्हटल्यानंतर शिष्यत्व म्हणजे ही जबाबदारी आहे हो. एकदम कोणीही शिष्य झालं असं होत नाही. एवढी मोठी जबाबदारी आहे. त्यांनी हात ठेवल्यानंतर आपण तसं ऐकायचं आहे. म्हणजे हे सगळे बरं, ह्याला काही वेगळं करावं लागतं असं मला वाटत नाही. आणि हे जे नियम सांगितले, आता हे नियम ऐकावे लागतील, हे असं काही नसतं. मूळ रूपात यायचं आहे फक्त. मला जे आवडत नाही, जे इतरांना दिसले, इतरांचं बघितलेलं मला जे आवडत नाही ते मला करायचं नाही, हा मूळ स्वभाव आहे आपला. म्हणजे इथे काही नियमांनी असे 25-50 नियम नाही लिहिलेले, असं वागलं तर चालेल, तसं वागलं असं नसतं. मूळ स्वभावामध्ये येणं म्हणजे तो अगाध उत्तम गुणांचा शिष्य. ज्यासाठी नियम सांगायचे नाही. जसं नियम शाळेत जाताना नियम असतात, असेच कपडे घातले पाहिजे, असंच बोललं पाहिजे, 10 ते 10 वाजता पोचलं पाहिजे, थोडासा उशीर झाला तर तुम्हाला शाळेत घेणार नाही, हे सगळे ऐहिक नियम आहेत. असे नियम नाही इथे. पण हे आपोआपच येतं. ते एकदा का त्या क्षेत्रात गेलं, एकदा त्यांना जाणवेल, अरे इथे असं जमत नाही का, मला असं करावं लागतंय का बदल, मग पुढच्या वेळेस मी तसं करणार नाही. हा काही लिखित नियम नाही, अलिखित नियम आहेत. अगाध गुण या ठिकाणी येतात आपोआप. करा म्हणल्याने करायची गरज नाही, ते आपोआपच होत आहे. ती नैसर्गिक धाव आहे. चांगल्या गोष्टीकडे जर जायचं असेल तर ही नैसर्गिक धाव आहे. त्यामुळे उत्तम गुणांचा शिष्य असला पाहिजे अगाध. त्याच्याकडचं ज्ञानापेक्षा त्याचे हे जे गुण ते सगळ्यांना दिसले पाहिजे, दृगोच्चर झाले पाहिजे. त्याचे गुण, सद्गुण जे आहेत ते दृगोच्चर व्हायला पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ठीक आहे, पण जसा जसा मुरत जाईल तसं तसं हे सगळे गुण दिसावेत. त्याच्याकडे बघितल्यानंतर कळावं की काय चाललं आहे, खरंच काय चाललं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना 6वा सेन्स जागृत होतो आणि समजतं. साधू संतांचं एक महत्त्वाचं लक्षण, मला तर ते लहानपणीच खूप आवडायचं, की साधू संत बसले की त्यांचे जो सगळे प्राणी येतात म्हणे. आता प्राण्यांना तर शिकवतही नाही कोणी की त्यांच्याजवळ प्राणी बसा. खार येते, मांजर येतं, कुत्रा येतो, गाय तर सगळ्यांजवळच जाते म्हणा. सगळे प्राणी, पोपट, पक्षी सगळे त्यांच्याजवळ येऊन बसतात. कारण जे सत्वगुण आहे ना त्यांचा, तो सत्वगुण असा त्यांचा फेकत असतात. त्यांचा ऑरा जो असतो तो फेकत असतो. मग एखादं लहान मूल आपल्याजवळ, लहान मूल, एखादी खाष्ट बाई असते, लहान मूलसुद्धा दूर सरकतं. यांचा ऑरा समजतो चालण्याचा, इतकं मायन्यूट. म्हणून म्हणतो ना आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललो आहे.
आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललो आहे. मग सूक्ष्माचा प्रवास आहे हा अगाधच असायला पाहिजे. लहान मुलाला शिकवलेलं नाही, पण ती खाष्टबाई आली की दूर पळतं, एखादी प्रेमळ व्यक्ती आली तर जवळ येतं. मग हे कसं आपोआप घडतं? मूळ स्वभावात आहे तो काही वेगळं शिकत नाही, त्याच्यासाठी वेगळी प्रॅक्टिस करत नाही. मनामध्ये चांगुलपणा आला की ते मूल काय, फूल काय, प्राणी काय, पक्षी काय, सगळे आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. आणि असाच आकर्षणाचा सिद्धांत आहे. अगाध गुण आहेत हे. आता हे गुण शिकवायचे नाही आहेत. एखादा व्यक्ती बघितल्याबरोबर प्रसन्न का वाटतं, याचं कारण तो आतून प्रसन्न असतो. आपल्या हातामध्ये मोगऱ्याची फुलं आहेत. मोगऱ्याची फुलं आहेत तर मोगऱ्याचा सुगंध हाताला लागणारच आहे. तसं त्याच्यामध्ये सत्वगुण काठोकाठ भरला आहे. रात्रंदिवस तो चांगलेच विचार करतो आहे. अगाध गुण. ज्ञानांच्याबद्दल बोलत नाही आपण, ज्ञानाबद्दल चर्चाच नाही. अगाध गुण मनामध्ये आहेत. अनंत सत्वगुण आहेत. सत्वगुणांचं भरपूर भरलेलं आहे. दिसणार ना, चिडचिड होणारच नाही. एखाद्या वेळेस चिडलं तर लोक म्हणते यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, यावेळी हे चिडतील वगैरे असं, कारण माहिती आहे हे चिडत नाहीत. आणि एखाद्या वेळेस जर चिडले तर काहीतरी झालं असेल म्हणून चिडले, इतपत लोकांची मती तयार होते. मग हा जो सत्वगुणाचा प्रभाव आहे त्याला अगाध गुण म्हटलं आहे. छोटे 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 प्राणीसुद्धा त्यांच्याजवळ येऊन बसतात. इतके सुंदर सुंदर व्हिडिओ आपण बघतो की त्यांचा जो गुण, तिथे देव आहे. देवाचे गुण म्हणजे कृष्णाकडे आकर्षित होतात म्हटल्यावर आपल्याकडे करू शकत नाही आपण, एवढंही आपल्या हातात नाही. आकर्षण करावं हा हेतू नाही त्या ठिकाणी, पण कुणाला भीती नाही वाटणार आपली. हे आल्यानंतर ओरडतील, हे आल्यानंतर खसकतील, हे आल्यानंतर मारतील, हे आल्यानंतर खोटेपणा करतील, असं काही नाही. शांतपणे सगळं आयुष्य. मग हे काही लिहिलेलं आहे का कुठे? हे लिहिलेलं नाही. हा अगाध गुणांचा हा जो आहे हा शिष्य पाहिजे, अगाध उत्तम गुणांचा, अशा प्रकारचा शिष्य. यासाठी आमच्या महाराजांचं उदाहरण खूप आवडतं मला. म्हणजे काही काही गोष्टी ज्या मनात बसतात ना, त्या अनुभवाला येतात. आवडतात म्हणून त्या अनुभवाला येतात. आवडल्या नाही तर त्याकडे लक्ष जात नाही. ते म्हणायचे खूप चांगलं वागायचं, खूप चांगलं वागायचं, खूप चांगलं वागायचं, वागतच राहायचं. खूप चांगलं वागायचं, खूप चांगलं वागायचं आणि वागतच राहायचं. अरे वागतच राहायचं. मग मध्ये प्रश्न येतात, वागतच राहायचं म्हणजे काय? कुणी मानलं नाही म्हणजे आपल्या मनात छोट्यापणाची असतातच प्रश्न असे की आम्ही चांगलं वागलं इतर, तो आपला प्रश्न नाही, तो प्रश्न आपला नाही. वागायचं वागायचं वागायचं, चांगलंच वागत राहायचं. आणि नंतर तरी सांगायचं नाही काही की का असं वागतोय, त्याच्यावर चर्चा करायची नाही, फक्त वागायचं. किती साधेपणा. आमच्या महाराजांना शांती ब्रह्म म्हणायचे. काहीही झालं तरी त्यांच्या डोळ्यावर, त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषसुद्धा कधी बदललेली नाही ना, त्यांच्या आमच्या जिजीमाईच्या चेहऱ्यावरची. तर ते असं वागत राहणे, वागत राहणे. त्यामुळे आकर्षणाचा सिद्धांत जो आहे तो लागू पडतो आणि त्या ठिकाणी सगळेजण येऊन पाया पडतात. काय सुख मिळतं आहे त्या पायावर, किती सुख आहे, आहा किती सुख आहे. त्या ठिकाणी जे सुख मिळतं ते कुठेच मिळत नाही. मी आईला म्हणायची, असं जर काही चुकलं माझं, काही वाईट झालं, महाराज चिडतील का गं? आई म्हणे हे मनातून काढून टाक की महाराज चिडतील. महाराजांना सगळं माहिती आहे तू कशी आहे. तू वरवरची खराब आहे, खालून खराब आहे, आतून खराब आहे, मनाने खराब आहे, सगळं त्यांना माहिती आहे. त्यांना तुझं कणन कण माहिती आहे. त्याच्यामुळे तू आत्ता जे वागली त्यामुळे त्यांना राग येईल असं काही गृहीत धरायची गरज नाही आहे. असं आश्वासन आईसुद्धा द्यायची. म्हणजे त्यांना माहिती असतं ते चिडत नाहीत. न चिडणे हा त्यांचा गुण आहे आणि आपण तर किती चिडतो. मग हे अगाध गुण, उत्तम गुण, मग त्याच्यामुळे आकर्षणाचा सिद्धांत दूर दूर जातो. उलट आपण दिसलो की लोक, बाबा महाराज सातारकर त्यावरती अतिशय सुंदर बोलतात की ही व्यक्ती आली की तोंड फिरवली की समजा ही व्यक्ती किती प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीचं जर आपलं वागणं असेल तर उत्तम गुणांचे लक्षणं ते नाही. तो काही नियम नाही आहे सांगितलेला, पण तसा आपोआप स्वाभाविक वृत्ती आपली वाढवायची आहे. नंतर शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, बुद्धी पाहिजे. प्रज्ञावंत म्हणजे बुद्धी, लक्षात ठेवलं पाहिजे. एखादी गोष्ट घडली आहे तर बुद्धी कशाची? अनुभवाची. ह्या गोष्टी करून जर आपल्याला आनंद मिळाला, तर साधा सिद्धांत आहे, ही गोष्ट करून जर मला पूर्ण समाधान मिळालं नाही तर ती गोष्ट पुन्हा करायची नाही. अशी प्रज्ञा मला पाहिजे की नाही. ज्ञानाबद्दल बोलत नाही, ज्ञानाबद्दल का चर्चा करायची नाही, कारण ज्ञान प्रत्येकाच्या पदरी पडेल असं नाही, प्रत्येकाची बुद्धी ज्ञान घेण्याइतकी सक्षम असेल असं नाही. पण निदान जे काही अनुभव आले त्या अनुभव, तेच चुका पुन्हा घडायला नको ना. एकदा झाली ती चूक असते आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जर ती होत गेली तर तो गुन्हा असतो. एक दोनदा ठीक आहे, चूक झाली तुमची, चूक म्हणून मान्य होईल, पण 30 सतत आपण केली तर तो आपल्या सांसारिक जीवनामध्ये सुद्धा गुन्हा ठरतो. मग या ठिकाणी पुन्हा पुन्हा परमार्थामध्ये त्याच चुका कशा चालतील. त्यासाठी आपली बुद्धी, विवेक जो आहे, ती प्रज्ञाशील आपली बुद्धी पाहिजे.
शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, मुख्य म्हणजे प्रेम करणारा पाहिजे, तो भक्त पाहिजे. शिष्य पाहिजे नीतिवंत, नीतीने चालणारा पाहिजे, मर्यादेत राहायला पाहिजे. अमर्याद तो नको, नीतींचं उल्लंघन करणारा शिष्य नको. शिष्य पाहिजे युक्तिवंत, युक्ती करता आली पाहिजे. समर्थांना युक्ती खूप आवडते, म्हणून तर त्यांनी शिवाजी महाराजांना सगळ्या युक्ती शिकवल्या आणि युक्तीने राज्य केलं आहे महाराजांनी. कोणी मानो न मानो, युक्तीने जे राज्य केलं आहे त्यांनी, ते युक्ती म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतात, पटकन. असे उदाहरणं आपण जेव्हा विद्यार्थी असतो तेव्हा खूपदा घडतात आणि ते सगळे युक्तीचे उदाहरणं असतात. ते प्रत्येक वेळी अभ्यास झालेला असतो असं नाही, पण युक्तीने कधी कधी आपण सांभाळून घेतो एखादी गोष्ट. असे युक्तिवंत पाहिजे. शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संतासंत विचार घेता, संतांचा असंतांचा विचार घेणारा असा शिष्य पाहिजे. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, तो सांगितला. ते पुन्हा पुन्हा सांगत असतात एकच गोष्ट समर्थ. धीरही सांगितलं, धारिष्ठ सांगितलं. शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, पुण्यशीळ. कुळही त्याचं उत्तम पाहिजे. यावरती चर्चा नको पुन्हा, कारण हे आपल्या हातात नाही. मग आता पुण्यशीळ, अतिशय उत्तम कुळात जन्म घेतला असं जर आपण सतत 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 सांगत गेलो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बघा कसा होतो. आमचं आमचं आमचं, माझं अतिशय उत्तम कुळ ऐकवतं का कोणाला? त्याच्यामुळे यावरती चर्चा नाही. जो काही आहे स्वतःचा अनुभव, स्वतःमध्ये आनंद घ्यायचा. कारण कोणतीही गोष्ट अति सांगितली कोणाला तर कंटाळवाणं होतं. हो आम्ही काय करू मग आता, आमच्याजवळ तर आम्हाला तर परंपरा नाही असं म्हटलं कोणी तर आपल्याला कुणाला दुखवायचं आहे का? आणि कुणाच्या हातात आहे का? मुळात म्हणजे साक्षीभावाने जर बघितलं तर इथे जन्म घ्यायचा आहे की मी ठरवून आलो होतो का आपण की मला अगदी भगवंता यांच्याच कुळामध्ये नाही तर आणखी काहीतरी वेगळ्या कुळामध्ये जन्म मिळाला असता. मग हे सगळं आपल्या जर हातातच नाही तर त्या गोष्टीवर आपण चर्चा नाही करू शकत. पण सगळ्यांना सर्वसमावेशक भाव ठेवून तो राहायला पाहिजे. शिष्य असावा सात्विक असला पाहिजे. शिष्य असावा भजन करणारा पाहिजे. शिष्य असावा साधन करणारा पाहिजे. साधन केलं पाहिजे त्यांनी. शिष्य असावा विश्वास ठेवण्यासारखा असावा. शिष्य असावा कायाक्लेशी. शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. कायाक्लेशी म्हणजे कायेबद्दलचा दुराभिमान. म्हणजे आता जे सांगितलं की प्रत्येक गोष्ट जी मला मिळाली आहे ती जर अखंड कोणाला सांगत असेल तर त्यावर त्याचाही आनंद नाही आणि इतरांचा सुद्धा नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही, पण परमार्थ वाढवायला पाहिजे. त्यांनी परमार्थाची वाढ झाली पाहिजे असा शिष्य पाहिजे. याने मी अहंकार वाढतो फक्त, परमार्थ वाढत नाही. कारण तिथे पुन्हा अडकला ना तो अहंकारामध्ये. जर त्याच गोष्टीमध्ये पुन्हा पुन्हा करत असेल तर संसार सुटला कुठे? संसार सुटण्यासाठी गुरुलक्षण आपण किती पाहिलं आहे. संसार सुटणं इतकी सोपी गोष्ट नाही. चांगल्याही गोष्टी सांगणं त्याचा अतिरेकही चूक आहे. तर त्याच्यामुळे चांगलं वागायचं वागत राहायचं. आणि त्यानंतर एखाद्या वेळेस कोणी विचारलं, अरे बाबा कुठून शिकला रे एवढं, म्हणजे तुझ्याशी बोलून चांगलं वाटतंय, तुझ्या संबंधात येऊन चांगलं वाटतंय असं जेव्हा म्हटलं तेव्हा हळूच आपल्या गुरुचं नाव सांगायचं. आपलं नाव नाही सांगायचं त्या ठिकाणी, आपले गुरूंचे संस्कार आहेत असं सांगायचं. असं हळूहळू, आधीच माझे गुरु हे आहेत म्हणून मला मान द्या असं कुणाला पटणार नाही. उलटं काम करायचं आहे. आधी वागायचं वागत राहायचं. आणि एक वेळ अशी येते, अरे कसं काय हे, तेव्हा आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं, आपण दूर व्हायचं. अशी ही साखळी पूर्ण करायची आहे. असा हा सात्विकपणा आहे. असं वागता यावं ही समर्थांच्या चरणी प्रार्थना आपण प्रत्येकजण करतोच आहे. असंच वागता यावं फक्त, बाकी दुसरं काहीही मनात येऊ नये. मग साधनं करता म्हणतात याला साधन, याला तपश्चर्या आहे. ही तपश्चर्या आहे, हे साधन आहे. सोपं नाही. तसं अतिशय सोपं आहे, पण तसं किती कठीण विचार करू आपण. हे सांगितलं जितकं करायला, समजलं वाचलं, पण किती कठीण आहे वाचायला. प्रत्येक ठिकाणी अडथळे येतात हो, अडथळे प्रत्येक ठिकाणी. मग अगदी पुन्हा विवेक जागृत करायचा. असं करणं योग्य आहे का? विवेकाने सतत आपली जागृत ठेवली पाहिजे. बुद्धीला सतत वन्नितो चेतवावा, सतत चेतत ठेवला पाहिजे. एकही क्षण गलथान चालणार नाही आहे. एक सुद्धा चूक समर्थांना मान्य नाही, एक सुद्धा चूक नाही. आता इथपर्यंत आलोय ना, मग एकही चूक मान्य नाही. चुकतोय का? पाय घसरतोय का? पाय घसरणे म्हणजे अहंकाराकडे जाणे फक्त. इथे काय पाय घसरणार आहे आता?
पण अहंकाराकडे जाणे हे सुद्धा मान्य नाही. म्हणून मग साधनं करता, मग असा हा साधन आहे हे सोपं आहे का? या ठिकाणी कुठे सांगितली अजूनपर्यंत साधना? काय साधना सांगितले समर्थांनी अजूनपर्यंत सांगा? अजूनपर्यंत मला तरी या पूर्ण पाच दशकातले तिसरा समास आपला सुरू आहे. काय काय सांगितलंय करायला? म्हणजे शरीराने काय करायला सांगितलंय आपल्याला? अजूनपर्यंत वाचण्यात आलेलं नाही. शरीराने काय करायचं आहे? क्लेश उलट म्हणतात आहे शरीराला. ते आत्ताचा जो आहे तो आहे शिष्य पाहिजे दृढव्रताचा काया क्लेशी. उलट ते म्हणतात आहे काया क्लेशी. म्हणजे कायेबद्दल जे काही संबंध आहे ते उलट काया क्लेशी म्हणतात आहे ते. आणि प्रत्यक्षामध्ये आपण काय समजत होतो परमार्थाला? आपण परमार्थाला काय समजत होतो? काहीतरी केलं म्हणजे परमार्थ आहे. काहीतरी केलं म्हणजे परमार्थ आहे. समर्थ म्हणतात काहीच केलं नाही तर परमार्थ आहे. कुठे अजूनपर्यंत त्यांनी कोणते उपासना मार्ग काय सांगितलाय? मनाला बदलवतायत, मनाला बदलवतायत, विवेक जागृत ठेवतायत, बुद्धी जागृत ठेवतात आहे, शरणागती सांगतात आहे. अजूनपर्यंत कोणतीही वस्तू, पाणी घ्या, दूध घ्या, अभिषेक करा, अभिषेकाचं भांडं असं धरा, असा तरी उल्लेख मला अजूनपर्यंत दिसत नाही. पुढे असेल तर बघू. याच पद्धती मनावर आधी नियंत्रण पाहिजे, तर त्या आणि नंतर लागलीच आपण म्हणतोच आहे शिवमानस पूजा, ह्या सगळ्या गोष्टी नंतर. आधी मन तयार करा. मग या ठिकाणी कुठेही असा उल्लेख नसताना त्यांना कसं काय असं म्हणू शकतात? मला समजत नाही. फक्त मनावरती नियंत्रण ठेवायला सांगतात आहे. आणि परमार्थाशी वाढवणारा, परमार्थ वाढवणारा म्हणजे आपण चांगलं वागणारा, स्वतः आनंद घेणारा, इतरांना आनंद देणारा असा शिष्य त्यांना आवडतो. स्वतः दुःखी, स्वतः कष्टी आणि इतरांनाही कष्टी देणारा कसा आवडेल? माझी पूजा, माझी देवपूजा, माझी देवपूजा, माझी फक्त माझी, ते माझी आलंच ना, माझी देवपूजा. याचा अर्थ करू नये असं नाही. अतिशय सुंदर पूजा मांडायचं, करायचं, कमळाचं फूल आणायचं, देवीला व्हायचं, सगळं करायचं. पण आधी मनामध्ये बदल झाल्याशिवाय नाही. जे जे देवीला आवडतं ते बरोबर व्हायचं, हे पण एक साधना आहे. पण ती साधना करत असताना परमार्थ वाढतोय की नाही, आणि परमार्थ म्हणजे आपला आनंद, आनंद म्हणजे समाधान जर नसेल तर तो परमार्थ नाही. म्हणून सगळेजण आपल्याजवळ गोळा होत नाही. कारण कुठून तरी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. नकारात्मक ऊर्जा बाहेर पडायला नको. नंतर शिष्य असावा स्वतंत्र. बरेचसे गुण वाटतात आहे. स्वतंत्र वृत्ती असली पाहिजे, अवलंबून नसलं पाहिजे कोणावर, गुरूंवर अवलंबून असावं, संसारात कुणावर अवलंबून नसलं पाहिजे. पुन्हा तेच शरीराचं काही करावं लागलं, करणारच आहेत सगळेजण, आपणही करणार आहे, इतरांचं तेही आपलं करणार आहे. पण स्वतंत्र वृत्ती पाहिजे, शक्यतो त्रास देणार नाही अशी वृत्ती पाहिजे. स्वतंत्र शिष्य असावा, जगन्मित्र. इथे कोणी कोणाचं तोंड बघायला तयार नाही आहे. आणि कसला जगन्मित्र आहे? तो पहिला गुण आहे म्हणतात, जगन्मित्र असा. कोणीही त्याला वाईट म्हणू नये, सगळ्यांशी गोड बोलावं. म्हणजे तो परमार्थी आणि संतच असला पाहिजे असं नाही. एखादा व्यक्ती जर जगन्मित्र असेल तर ते सुद्धा समर्थ म्हणतात तो परमार्थातलाच गुण आहे. जर तो सगळ्यांना सांभाळून घेत असेल तर तो अतिशय मोठा गुण आहे त्या व्यक्तीचा, जगन्मित्रता. हिच्यात कितीतरी गुण असे दिसले आहेत की जे सर्वसामान्य माणसासुद्धा करू शकतो. त्यासाठी अगदी साधकच असला पाहिजे असं नाही, आपल्या वागण्यातून. नंतर शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे, सर्व गुणांनी संपन्न असा शिष्य असला पाहिजे. हे वाटतंय जरा खूप दिवसांचं चाललं आहे, पण अतिशय गोड आहे हे सगळं. की जितका गोडवा जीवनामध्ये आपल्याला आणता येईल मधमाशीसारखा, तसा गोडवा आणला ना तर तो सत्पात्र शिष्य आहे. आणि तो केव्हा होईल असा हो? म्हणजे पुन्हा तेच आहे की चांगलं आम्ही झालो असं वागायला लागलो का मग गुरु मिळाले, की गुरु मिळाले म्हणून आम्ही असं वागायला लागलो, काही म्हणा. पण हे सगळे गुण असणं, सत्पात्र शिष्य, सत्शिष्य आणि सद्गुरू जोडी अशी जर जमली, आनंदी आनंद आहे. समर्थ म्हणतात या ठिकाणी आनंदी आनंद आहे. बरं, हा आनंदी आनंद आपण जो वर्णन करतोय तो खरंच आपल्याला संसारात कधी दिसला होता का? एक क्षण मिळतोय, नंतर सगळं संपून जात आहे. खरंच नाही राहत ती गोष्ट. त्या वय नाही राहत, आनंद नाही राहत, पैसा नाही राहत, कोणती गोष्ट टिकत नाही. 25-30 वर्षानंतर बघितल्यानंतर भग्न अवशेष आहे सगळ्या गोष्टींचे. पण असा जो आनंद चिरकाल टिकणारा जर मिळत असेल
तर तो आनंद आपण घेतला पाहिजे. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध, अंतर्बाह्य शुद्ध. शिष्य नसावा अविवेकी. अर्थात आता विवेकी असावा म्हणजेच अविवेकी नसावा. त्यांना की नाही उजळणी करण्याची खूप सवय आहे समर्थांना, की हे करा, हे करू नका, तेच पुन्हा सांगतात, की जेणेकरून कसंही करून अंगी रुचलं पाहिजे. शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी आणि संतप्त देही. किती मोठी ओवी आली आहे आता. शिष्य नसावा गर्भसुखी. गर्भवासात सुख आहे, या जन्मात सुख आहे, या जीवनातच सुख आहे फक्त, बाकी कुठेच सुख नाही, असा नसावा. माझा जर शिष्य व्हायचं असेल तर गर्भसुखी नसावा. आली आहे का थोडीशी तरी परमार्थाची आवड निर्माण झाली, तर मग या संसाराबद्दल थोडीशी तरी विरक्ती पाहिजे. संसाराचं खरं सुख कळलं पाहिजे. गर्भवासात सुख आहे असं नको वाटायला, नाही तर पुन्हा जन्म घेशील आणि पुन्हा जन्म घेऊन तेच करायचं आहे. बकरीचा जरी आला आणि माणसाचा जरी आला तरी गर्भवासानंतर पापपुण्याचा हिशोब होणार आहे. गर्भसुखी नको. आपण विसरलो आहे गर्भवासाचं दुःख, जे सुरुवातीला देहनिरूपणामध्ये सांगितलं आहे. गर्भवासाचं दुःख जे आपल्याला माहितीच नव्हतं की गर्भवासात आपण दुःखी होतो. जन्मानंतर आनंद सुरू झाला, आई मिळाली, दूध मिळालं, कौतुक झालं, सोहळे झाले, हसलं की हसतात आहे सगळेजण, मध्ये बसायचं, सगळ्यांनी हसायचं. हा सगळ्या अनुभवातच रमून गेलो, गर्भवासाचं दुःख विसरलं. अगदी एका मस्त चटईवर बसायचं, 10 लोकांनी कौतुक करायचं, याची सवय लागली. पण ते 10 लोक किती टिकतात पुढे हे 25 वर्षांनी समजलं. मग हे गर्भवासाचं सुख पुन्हा विसरलो. हे गर्भ सुखी नको, गर्भ दुःखी पाहिजे. म्हणजे पहिली अटच आहे परमार्थाची. आता इथून थोडं दुःखाचं सुरू झालं आहे. ते म्हणतात की शिष्य नसावा गर्भसुखी. जर तुला शिष्य व्हायचं असेल तर मला ह्याच्यात सुख आहे, मला त्याच्यात सुख आहे, सगळं त्याचा वीट आला पाहिजे. पुढची ओवी जी म्हटलं ना महत्त्वाची सगळ्यात, ती याच्यातच येणार आता. ज्या आरती त्याची सुरुवात झाली आहे. जशी आम्ही आता गंगेला गेलो, आपल्या कुंभामध्ये जेव्हा गेलो, तर गंगेची नुसती रेती सुरुवात झाली तरी समजलं की अरे गंगा माई आलेली आहे जवळच आता, अशी अवस्था आहे. ती जी ओवी मी वाट बघते आहे ना, तशी त्याची सुरुवात आहे ताई दुःखाची. म्हणजे ते म्हणतात आहे शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी. मला असं वाटायचं की सुखात दुःख आलं कीच फक्त वळतात, नाही आनंदातही वळणारे लोक आहेत. पण समर्थ म्हणतात तसं नाही, आनंदात वळणारे पण पूर्णपणे विरक्त होत नाही. जे आनंदातून इकडे वळतात ते पूर्ण विरक्त होत नाही. त्यामुळे त्यांची अट आहे समर्थांची की संसार दुःखाचा शिष्य असावा संसार दुःखी आणि संतप्त देही. आपण होतो की नाही, आहोत की नाही सांगा. संसार दुःखी, संसार दुःख आहे असं वाटलं पाहिजे. वाटतच नाही शेवटपर्यंत. 99 वर्ष झाले, मरायला टेकलो, तरीसुद्धा वाटत नाही संसारात दुःख आहे. वाटतच नाही, म्हणून संसार दुःखी म्हटलं आहे. पटलं का आता? संसार दुःख आहे पण वाटत नाही, आणि भगवंतामध्ये सुख आहे पण वाटत नाही. मग वाटण्यावरच सगळं आहे ना. सगळं विचारा इतकं देखणं काही नाही. ते म्हणतात संसार दुःखी असला पाहिजे, तो काही नाही पडलं या दुःखा संसारामध्ये असं वाटलं पाहिजे. आपल्याला अजूनही वाटत नाही, जोपर्यंत शिष्यच नाही म्हणतात ते. शिष्यत्वासाठी संसारात सुख नाही. जसं तुकाराम महाराजांना समजलं होतं की संसार किती त्रास देत होती बायको त्यांची, पण तरी त्यांना समजलं होतं की संसारात दुःख आहे, आणि ते रमले होते परमात्म्यामध्ये. विठ्ठलाच्या चरणी ते लीन होते. विठ्ठल त्यांचा सखा होता. त्यामुळे ते जरी संसार करत होते त्यांना माहिती होतं की संसार दुःख आहे. एवढं तरी कळलं पाहिजे. एवढं म्हणजे हेच कळलं पाहिजे. एवढं तरी काय, चुकतो शब्द कधी कधी, हे कळलं पाहिजे. शिष्य असावा संसार दुःखी, अंडरलाईन करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर तो दुःखात आहे असं वाटलं तेव्हा आपण शिष्य बनू. तोपर्यंत दुःखात असताना सुद्धा दुःख वाटत नाही, सोडावं वाटत नाही. दुःख वाटतं, सोडावं वाटत नाही. असं वाटतं एखादी गोष्ट चुकली तर पुन्हा दुसरी करून पाहू.
त्याच्यात तरी सुख असेल. दुसरी चुकली तर तिसरी करून पाहू, पुन्हा दुःख आलं तरी सोडत नाही. तो पाशच सुटत नाही. मग परमार्थाविषयी मग आता संतप्त देही. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही. देहावर चिडलेला असावा. देहाच्या संबंधित ज्या काही गोष्टी घडतात, आता देह आणि आत्मा आपण वेगळा ठरवला. आता शिष्यानी ज्ञानाच्या रूपाने, सद्गुरूंच्या कृपेने जर आत्मा रामतत्व वेगळं आहे हे जर आपल्याला कळलं, तर मग आपण देहाला इतकं महत्त्व देणार नाही. इतकं महत्त्व देणार नाही असा व्यक्ती माझा शिष्य झाला. जो व्यक्ती परमार्थामध्ये आवड निर्माण असेल त्याची, तर संसारामध्ये तो क्षीण झाला पाहिजे. त्याची वृत्ती संसारातली गेली पाहिजे. वृत्ती, बरं, कर्म नाही. पुन्हा पुन्हा आपण तेच बोलतोय, कर्म सोडायचं काहीच नाही. पण इतकं क्षीण आला पाहिजे संसाराचा की किती दिवसाचे कष्ट करून मला काही मिळालं नाही, आता हे कष्ट संपवायचे आहेत. नंतर जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी श्रीराम. ही महत्वाची ओवी आहे. जो संसार दुःखे दुखवला. आपण एक दिवस त्याचं पूर्ण ओवीवर निरूपण केलं या की संसार दुःखे दुखवला. जो संसार दुःखाने दुखवला गेला. आपण जातो का विचार करू बरं. 2 मिनिटं, शेवटचे 5 मिनिटात मला सांगा ही गोष्ट पटते का माझी, की मला सांगताच येत नाही आहे मला काय म्हणायचं आहे. दुःखवलं आहे सगळेजण आपण, अगदी रक्तबंबाळ झालोय. दुःख आहे, वाटतं का सोडावं म्हणून, हा महत्त्वाचा प्रश्न. म्हणून त्याला दुखवला हा शब्द आहे. संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला. एका तापाने नाही, त्रिविध तापांनी. आपण जे ताप पाहिले ना, आधी भौतिक आधी दैविक, हे सगळे ताप आहेत. ज्या तिन्ही तापांनी जो पोळला गेला तोच अधिकारी झाला. किती आनंद आहे मग. आता दुःखामध्ये सुख, दुःखातलं सुख सापडलं मग आपल्याला. जितका जास्त त्रास तितका तो अधिकारी. जय जय रघुवीर समर्थ. आपण होण्याचे अधिकारी आहोत मग आता. दुःखात नाही का आपण. आज नाही उद्या येईल दुःख. कधीतरी होतं, आता त्या दुःखातून सावरलं, हे पण घडू शकतं. पण दुःख भोगलं नाही का, भोगलं. मग जितकं जास्त दुःख, मग आता दुःखाचा राग येईल का. दुःखाचा राग येणार नाही. कारण जो दुःखी जास्त, जो त्रिविध तापांनी पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थ विषयी श्रीराम. आता ह्या ओवीवर अक्षरशः थांबायला पाहिजे. मग आपल्याला अधिकारी कोणाचं व्हायचं आहे, परमार्थाचा अधिकारी व्हायचं आहे. आपल्याला संसारामध्ये रुळायचं नाही आहे. त्याच्यामुळे आजच्या 5ही ओव्या अक्षरशः लिहून ठेवून सतत मनन चिंतन स्मरण आणि अनुभव घेण्याच्या आहेत. जय जय रघुवीर समर्थ. 5 ओव्या वाचते. बहुदुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ जाणे. संसार दुःखाचे निगुणे, वैराग्य उपजे श्रीराम. जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास. विश्वास बळे दृढकास, धरली सद्गुरूंची श्रीराम. उद्या बोलते याच्यावर. अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली. नाना जळचरी जोडली, मध्येच सुख दुःखे श्रीराम. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सच्शिष्य. मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यो श्रीराम. आपण म्हणायला हरकत नाही स्वतःला. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले. असहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्म मृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम.
20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथांचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभाव्यं हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं प्राणापानो निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदाधीं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुररावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्यः रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यातापातकजालैर्विगत स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन गर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ